काही लोकांचं वय फक्त 25 ते 30 असतानाच ते त्यांच्या वयाच्या तुलनेत खूप वयस्कर दिसायला लागतात. आणि मग कोणी पण लहान मुलगा येता जाता आपल्याला काका किंवा मावशी म्हणून हाक मारतो आणि आपला इगो हर्ट होतो. या 5 सवयींमुळे तुम्ही खूप कमी वयातच 35च्या पुढे दिसू शकता. यातली पहिली सवय आहे रोज अवेळी झोपणं. जेव्हा आपण रोज अवेळी झोपायला लागतो तेव्हा आपल्या स्किनमधलं कोलेजन प्रोडक्शन कमी होतं आणि हळूहळू आपली त्वचा लूज व्हायला लागते. आपले डोळे खोल जायला लागतात आणि आपल्या त्वचेवरचं तेज हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. दुसरी रिस्पॉन्सिबल गोष्ट म्हणजे खूप साखर खाणं. आपण जेवढी साखर खातो तेवढं आपल्या शरीरात ग्लायकेशन नावाची एक प्रोसेस वाढते आणि याने आपल्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या यायला लागतात. तिसरी रिस्पॉन्सिबल गोष्ट आहे स्ट्रेस. जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं एक स्ट्रेस हार्मोन वाढतं आणि हे हार्मोन वाढलं की आपलं हेअरफॉल होणं, फाईन लाईन्स येणं, आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळे येणं आणि रिंकल्स येणं, ह्या सगळ्याच गोष्टी चालू होतात. त्याच्यामुळे स्ट्रेस कंट्रोल करणं ही सगळ्यात बेसिक गरज आहे. चौथी आणि अजून एक निग्लेक्टेड गोष्ट म्हणजे लो प्रोटीन इंटेक. आपले केस, आपली त्वचा आणि आपले 20 ते 30% नखांचा भाग हा प्रोटीननी बनलेला असतो आणि आपल्या आहारातच प्रोटीन कमी असेल तर आपले केस, त्वचा आणि नख वीक व्हायला लागतात. हळूहळू स्किनचा टाईटनेस कमी व्हायला लागतो आणि लवकर सुरकुत्या यायला लागतात. आणि शेवटची चूक म्हणजे पाणी कमी पिणं. आपण कमी पाणी पिलो की आपली त्वचा डिहायड्रेट व्हायला लागते. त्यासोबतच आपल्या त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते, आपला चेहरा अजून पफी आणि सुजलेला दिसायला लागतो. आणि इतकंच नाही, हळूहळू आपल्या चेहऱ्यावरती फाईन लाईन्स आणि रिंकल्स यायला लागतात. ही एजिंगची प्रोसेस स्लो करायची असेल तर कुठलं क्रीम नाही तर आपली जीवनशैली आणि आपला आहार बदलावा लागतो. तुम्हाला पण वाटतं का की तुमच्या चेहऱ्यावरती एजिंगची लक्षणं दाखवणारे फाईन लाईन्स, रिंकल्स आणि त्याच्यासोबतच ड्रायनेस नकोय? तर यासाठी आहारासोबतच आयुर्वेदा बेस्ड स्किन केअर प्रोग्राम पण खूप चांगली मदत करू शकतो. जर तुम्हाला माझी स्पेशल आयुर्वेदा बेस्ड स्किन केअरची PDF पाहिजे असेल तर खाली कमेंट करा स्किन आणि मी तुम्हाला ती PDF पाठवतो.